अजब रमा राघवची जोडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सागर. हाँ तुम्हाला गुड मॉर्निंग बोललीस? छान आहे ना आज मॉर्निंग. वेरी प्लेझंट. हो हो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग हनी. गुड मॉर्निंग बाबा सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐका ना, हिला काय झालंय रमाला? हं? एवढी छान स्माइल आहे तिच्या चेहऱ्यावर आज, आणि आज ते सगळ्यांशी छान बोलतेय सुद्धा. काय प्रकार आहे? आज तिचा मूड खूप छान आहे. खरंच आज खूप हॅपी दिसते. हाय एव्हरीवन. गुड मॉर्निंग. मॅडम. गुड मॉर्निंग वासू. गुड मॉर्निंग. मला हा हा तुम्हाला बी गुड मॉर्निंग. मॅडम स्पेशल कॉफी. थँक्यू. वासू ऐक ना, राघव सर अजून आले नाही आहेत का? हा राघव सर अजून आले नाही आहेत? राघव साहेबांना आता तुम्ही सर म्हणालात का? नाही पण तुम्ही त्यांना काहीतरी वेगळंच म्हणायचं ना. ते भंपक इडियट. इडियट म्हणायचंय का तुला? हा अरे वेड्या, मग ते त्यांना नाही तुला म्हणायला पाहिजे. अरे इतक्या रिस्पेक्टेबल माणसांना कधी कोणी इडियट म्हणतं का? त्यांना सरच म्हणायचं असतं. बरं ऐक ना, मला सांग ना, राघव सर अजून आले नाही आहेत का? अहो ते आलेच नाही ना अजून. फाईन, जा तुझं काम कर. जा जा. हा वेगळे विचार आले डॉ. मी आता फक्त राघवची वाट बघते. रॅम्स, अख्खं ऑफिस बोलतंय की तू ओव्हरनाईट खूप चेंज झालीयस. सो व्हॉट, आय डोंट केअर. मी आता फक्त राघवची वाट बघते. नेहा, डोंट यू थिंक इट्स अ मॅजिक? रमा, आतापर्यंत तू फक्त राघवचा रागराग करत होतीस, आणि आता एवढं गोड स्माइल देऊन त्याची वाट बघतेस. अगं असं काही नाहीये, मला फक्त त्याला सॉरी म्हणायचं. आतापर्यंत मी त्याला खूप त्रास दिला, सो बस आता मला फक्त त्याला सॉरी म्हणायचं. वाव, मला ना तुझ्यातला हा चेंज खूप आवडलाय. थँक गॉड, तू राघव सरांसाठी रोज नवीन नवीन प्रॉब्लेम्स नाही क्रिएट करणार. क
त्याला किती पण त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट केले, तरी पण तो त्याच्यातनं बरोबर बाहेर पडतो. तो ना खूप स्मार्ट आहे, इंटेलिजंट आहे. हा, आतापर्यंत मला हे सगळं कळायला थोडा वेळ लागला, पण आता कळलं. राघव खूप युनिक आहे, खूप टॅलेंटेड आहे राघव. रमा, मला आतापर्यंत वाटलं होतं की आपल्या सगळ्या एम्प्लॉईज मध्ये तूच टॅलेंटेड आहेस. नो, ॲब्सोल्युटली रॉंग. राघव खरंच खूप टॅलेंटेड आहे, सगळ्यात जास्त तोच टॅलेंटेड आहे. नेहा, मला असं वाटतं की रमाला ना सगळ्यात मोठा इन्क्युरेबल डिझीज झालाय. ओ माय गॉड, कुठला? लवेरिया. मला असं वाटतं की रॅम्स राघवच्या प्रेमात पडली. अरे असं खरंच झालं असेल. हो गया है तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना, है ये प्यार सजना. मलाही असंच वाटतंय. जर हे खरं असेल ना, तर आपल्या ऑफिस मधली ही लेटेस्ट लव्ह स्टोरी असेल. अगं, हॅशटॅग रमा राघव, हॅशटॅग ऑफिस लव. अरे मला हॅशटॅग हेट्रेड फॉर लव्ह. ए, शट अप यार, असं काही नाहीये. वी आर जस्ट कलिग्स. तू पाहिलं नाहीस का राघव माझी किती रिस्पेक्ट करतो? हा, म्हणजे तो तसं सगळ्याच मुलींची रिस्पेक्ट करतो, पण माझी थोडी जास्त करतो. किती स्वीटली मला हाक मारतो, रमा मॅडम. ओ, but you know what? तो ना खूप कूल आहे. तो जेव्हा माझ्या समोर येतो ना, तेव्हा आय फील लाईक हळूहळू थंड वारा वाहतोय माझ्या समोर. हे चॉकलेट माझ्या डेस्कवर कोणी ठेवलं? नाही. बर, मग मी हे संपवू? या या, ए वासू, वासू, सागर, या 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 या, सगळं या. एक एक तुकडा खाऊया, संपून जाईल. या. राघव सर, ते चॉकलेट मी तुमच्यासाठी ठेवलंय, दुसऱ्याला नका देऊ ना. राघव सर? बापरे, आधी चॉकलेट, मग सॉरी, आणि आता राघव सर. वासू. हा सर. आज सूर्य दक्षिणेला उगवला खरे? मला बी असंच वाटतंय. हे सगळं कशासाठी रमा मॅडम? ते ऍक्च्युली माझ्या वागण्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. मी ऑफिसमध्ये तुमच्यावर खूप चिडचिड केली, पण तरी सुद्धा तुम्ही मला काही बोलला नाही. सो
मी जे जे केलं त्या सगळ्यासाठी सॉरी. रमा मॅडम, अहो तुम्ही माफी मागावी अशी माझी अपेक्षाच नाही. बरं चला सगळे कामाला लागूया आपण. आता मी टीम लीडर झाल्यापासून माझी जबाबदारी तर वाढलीच आहे, पण सोबत तुमची सुद्धा जबाबदारी वाढली आहे. चला 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 कामाला लागा. ऑल दी बेस्ट. धन्यवाद. रमा मॅडम एक मिनिट. बाकीच्या सगळ्यांसोबत नाही, पण हे चॉकलेट तुमच्यासोबत वाटून तर खाऊ शकतो ना. घ्या. रमा मॅडम, तुमचं हे सॉरी आणि चॉकलेट तर मी स्वीकारलं, पण एक गोष्ट मी नाही स्वीकारू शकत. कुठली? मला राघव सर म्हणू नका. आधीसारखं फक्त राघवच म्हणा. अहो आता मी तुमचा बॉस आहे, पण म्हणून काय झालं. आणि शिवाय काय? शिवाय काय? शिवाय तुम्ही मला इडियट म्हणत नाहीत ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. चला कामाला लागूया. चला. हॅशटॅग बॉस लव. इथे हॅशटॅग किक युअर डॉटर आउट नाही झालं म्हणजे मिळवलं. म्हणजे अगं म्हणजे रमा आणि राघव ह्यांच्यात जर का खरंच अफेअर झालं ना, तर ते रमाच्या मॉम डॅडला मान्य असेल की नाही माहिती नाही. नाहीतर रमाचे मॉम डॅड तिला लाथ मारून बाहेर काढतील ग. अगं एक वेळ रमाचे मॉम डॅड ऍक्सेप्ट करते, पण राघवच्या फॅमिलीचं काय? ते तर खूप कन्झर्वेटिव्ह लोक आहेत. त्यांना रमासारखी मॉडर्न सून नाही चालणार. काय करताय तुम्ही? अरे काय करतोय म्हणजे पोथी वाचतोय. पोथी कशासाठी वाचतात? देवाची आराधना करून मन शांत राहावं म्हणून. पण ज्या माणसाचा स्वतःच्या रागावर ताबाच नाही, त्यांनी किती पोथ्या वाचल्या तरी काय उपयोग आहे? आई तुझ्या मनात काय चाललंय कळतंय मला. काहीही कळत नाहीये. तू राघवाशी जे वागलास ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. शालिनी, तुझ्या सासूबाई माझ्यावर चिडल्यात बरं का. फक्त त्याच नाही, मी सुद्धा तुमच्यावर चिडले. तुम्ही राघवची चूक दाखवून दिली, त्याचे कान उपटले, इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण अहो शिक्षा किती करायची ह्याला काही सुमार? शालिनी, भिक्षा मागायला जा असं मी म्हणालो नव्हतो ना. अहंकार आहे हे तू म्हणाला होतास. माझ्या राघवात अहंकार अजिबात नाही, तरीही तू हे म्हणालास. आणि तो तुझा मुलगा, त्यांनी तुझा शब्द झेलला आणि गेला भिक्षा मागायला. स्वतःत नसलेला अहंकार दूर करण्यासाठी तुम्ही राघवच्या बाबतीत एवढे कठोर कसे झाले? तो बिचारा रात्रभर थंडी वाऱ्यामध्ये कुडकुडत उभा होता. तुम्हाला त्याची थोडीही दया नाही आली. त्या आठवणीने सुद्धा मला त्रास होतोय. मलाही त्रास होतोय. मलाही हृदय आहे शालिनी. हृदय आहे? अरे कुठे ते हृदय? त्या हृदयाच्या ठिकाणी ना एक दगड असेल, दगड. म्हणून तर तू असा वागलास राघवाशी. आई, राघवच्या बाबतीत मी क्रूर होतोय असं खरंच वाटतंय तुम्हाला? हो. मग त्याच्या वेदना बघून माझं काळीत दुखत नसेल? आईची अश्रू सगळ्यांना दिसतात ग, पण बापाला तर तेही गाळायची परवानगी नसते. अरे मग का वागतोस त्याच्याशी असा? आई शालिनी, तुम्हाला फक्त राघव दिसतोय, मला त्याची पत्रिका दिसते. म्हणजे तू म्हणालास तसं? हो आई, त्याच्या पत्रिकेत स्पष्टपणे लिहिलंय,
की 25व्या वर्षी राघवच्या आयुष्याची दिशाच बदलून जाणार आहे. त्याचं ग्रहमान सध्या योग्य नाही आणि म्हणून कुठलीही त्याची चूक नसताना त्याच्यावर संकट येत राहणार. अरे पण काहीतरी उपाय असेल ना. त्यांना सगळं विचारून झालंय माझं, पण यावर ते कुठलाच उपाय सांगत नाहीये. राघवने सांभाळून राहणं आता एवढंच होऊ शकतं. त्याच्या हातून कुठलीही चूक होऊ नये असं मला वाटतं, कारण त्या चुकीचे गंभीर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू असा कठोर वागतोयस त्याच्याशी? हो आई, त्याच्याशी कठोर वागताना मलाही त्रास होत होता, पण काल माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. कसं आहे ना आई, तुम्ही वाहत्या पाण्यात स्नान केलं तर शुद्ध होता, पण एखाद्या भोवऱ्यात अडकलात तर मग त्यातून तुमची सुटका नाही. तुम्ही पार तळाला जाता आणि राघवने कुठल्याही भोवऱ्यात अडकू नये असं मला वाटतं. आणि जर का तसं झालं तर आपण आपल्या राघवला कायमचं गमावू शकतो का? असं अभद्र बोलू नकोस गजानना, अभद्र बोलू नकोस. माझ्या राघववर पूर्ण विश्वास आहे. तो कुठल्याही भोवऱ्यात अडकणार नाहीये. अरे माझा राघव हिरा आहे, हिरा. तो कायम तसाच लटलटत राहील. आई, म्हणून तर मी त्याची एवढी काळजी घेतोय ना. खरंच आहे, तू जे काही म्हणाली ना तसंच हो, हीच देवी आईची प्रार्थना. राघव सर, हा, सॉरी राघव, माझा प्रोजेक्ट रिपोर्ट फाईल करून झालाय आणि मी नवीन ब्रीफ पण रेडी केलाय. अरे वा. रमा मॅडम, असं तुमच्यासारखं वेगवान काम जर का सगळ्यांनी केलं ना तर आपलं रक्षाबंधन वेळेच्या आधी तयार होईल. हे असं काम सगळ्यांनी रोज केलं तर आपल्या कंपनीची सुद्धा प्रगती होईल. बबली सर कौतुक करतील तुमचं. थँक्यू राघव. बरं चल, तुझं काम झालंय ना? हा, होतच आलंय. अरे पण आता लंच टाइम झालाय, तुला जेवायचं नाहीये? चल ना कॅन्टीन मध्ये जाऊया. जेवायचं तर आहे, पण तुम्ही असं करा, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच 10 मिनिटात. ओके फाईन, मग मी तुझ्यासाठी थांबते. तुझं काम संपव तू आरामात, मग आपण एकत्र जाऊ. ओके चल रॅम्स, लंचला जाऊ. नको, तू हो पुढे, मी येते नंतर. का? तुझं काम तर झालंय ना? हो झालंय, पण राघवचं काम अजून झालं नाही, सो मी त्याच्यासाठी थांबते. तू हो पुढे. आर यू शुअर ना? म्हणजे तुला सुद्धा मोनासारखी भूक सहन होत नाही. ती तर कधीचीच जाऊन बसली आहे कॅन्टीन मध्ये. हो आय नो, पण ठीक आहे, राघवसाठी थांबते मी आणि त्याच्यासाठी भूक कंट्रोल करू शकते. डोंट वरी. ओके बाय. या इथे बसूया. रोमॅन्टिक कपल. ए राघव, माझा डब्बा शेअर करशील ना? बघ आज मी शिरा आणलाय, टेस्ट कर. हा, चमचा. सॉरी, एक मिनिट. धन्यवाद. वा, फार छान झालं हो. अननस घातलाय ना ह्याच्यात? मला अननस घातलेला शिरा खूप आवडतो. ए नाही, अननस नाही, अरे पाइनएपलचा शिरा आहे. काय
रमा मॅडम, अननस आणि पायनॅपल एकच. सॉरी. मराठी ही आपली मातृभाषा. आपण कितीही इंग्लिश शिकलो तरी आपली मातृभाषा आपल्याला नीट यायलाच हवी. हो, ते काय ना, ऍक्च्युली माझ्या मराठीचा ना थोडा प्रॉब्लेमच आहे. थोडा? एनिवेज, माझा बाबा पण मला ओरडत असतो, पण यू डोंट वरी, मी लवकरच प्युअर मराठी शिकून घेईन. काळजी करू नका, मी लवकरच शुद्ध मराठी शिकेन असं म्हण. तेच ते. ए राघव, ऐक ना, तू मला मराठी शिकायला हेल्प करशील? सॉरी, मदत करशील? नक्की करेन. अरे घे ना, शिरा घे. हा. वा वा वा, रवा इतका सुंदर भाजला गेला ना, आणि तूप सुद्धा अगदी व्यवस्थित पडलंय. गोडवा सुद्धा जेवढा गरजेचा आहे तेवढाच, आणि चवीपुरती वेलची बास. एक मिनिट. गॉड, राघव, तुला कुकिंग पण येतं? हा, पण फारसं नाही. माझी आई मात्र खूप सुंदर स्वयंपाक करते. आमच्याकडे असं म्हणतात की गृहिणीच्या हाताला जितकी चव जास्त तितकं घरात सुख जास्त. हा शिरा तुमच्या आईनेच बनवला असेल ना? हा. मॉमने? नो 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 नो, नॉट ॲट ऑल. अरे तिला जर का किचन कुठे असं विचारलं ना, 2 मिनिटं विचारत पडेल ती. लास्ट टाइम तिला मी कधी किचन मध्ये पाहिलं ना, मला आठवतच नाहीये. हा, बट तिचं म्हणणं हेच आहे की वी आर नॉट बॉर्न फॉर कुकिंग. मराठी, सॉरी, आपला जन्म. हा, आपला जन्म कुकिंग, स्वयंपाक, आपला जन्म स्वयंपाक करण्यासाठी नाही झालाय असं म्हणते ती. सो हा शिरा आमच्या कुकने बनवलाय. पण तसं तुमच्या आई म्हणतात ते एका अर्थी बरोबर आहे. पण तरी कधीतरी आपल्या घरच्यांना मनापासून बनवून खायला घालण्यात एक वेगळीच मजा आहे. ओ, हो का? तुम्ही कधी काही असं बनवत नाही? बनवते ना. 2 मिनिट्स नूडल्स मी 5 मिनिटात बनवते. नेहा, ह्या दोघांचं गुटरगु आता सुरू झालंय. रमापर्यंत मॅडम इथंच नोकरी करतात ना? होय. कुठं भेटतील त्या? तुम्ही कोण? तुला काय करायचं रे? विचारलंय तेवढं सांग. असतील जागेवर उजव्या बाजूला, बोलव ना त्यांना. इथं काय उभं आहे? जा. मी बोलव? मग मी बोलवू? सांगतो. राघव, कॉफी घे. कॉफी एकदम मला आवडते तशी, स्ट्रॉंग, कमी शुगर आणि फ्रॉथी. ए राघव, तुला कशी कॉफी आवडते? जी पटकन वेळेवर येईल अशी कॉफी आवडते. अरे काय काय करतोय? इतकी काय घाई आहे तुला? आपल्याला घाई आहे खूप रमा मॅडम. काम बरंच उरलं, करायला पाहिजे ना. काय झालं? का असताय तुम्ही? थांब. थांब.
आज लंच ब्रेक दिवसभर चालणार नाहीये. नाही म्हणजे निघायचं का आता? चला निघूया. चला. राघव, एक मिनिट थांब ना. मला थोडं बोलायचं तुझ्याशी. काय, कशाबद्दल? ऍक्च्युली मला तुला सॉरी म्हणायचं. आत्तापर्यंत मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले, पण काय करणार. आपण जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो तेव्हा ती सिच्युएशनच खूप रॉंग होती. ते खरंय, दिव्याच्या पालखीत तुम्ही गाडी आणायला नको होती. आणि मग आमच्या घरातली पूजा अँड ऑल, मग मी आणखीन चिडत गेले. आता मला खरंच खूप गिल्टी वाटतंय रे. मला ना फक्त तुला लेसन टीच करायचं होतं, बाकी काही नाही. धडा शिकवायचा होता. तेच ते रे. बरं ठीक आहे, चल, माझं चुकलं. तू एक काम कर ना, तू मला पनिश कर. तू हवी ती शिक्षा दे. तू जे काही सांगशील ते मी करेन. हा, तुम्हाला तुमची चूक कळली ना, मग तेवढं पुरेसं आहे. शिक्षा कशाला पाहिजे? मनापासून झालेला पश्चाताप आपली शुद्धी करतो. नाही राघव, मी आतापर्यंत तुझ्याशी किती चुकीचं वागले तुला माहित नाही. रक्षाबंधन प्रोजेक्टसाठी हो, त्याच प्रोजेक्टची इंटरनल मीटिंग आपल्याला आता करायची. रमा मॅडम, झालं ते सगळं विसरून जाऊया आणि पुढे जाऊया आपण. चला, मीटिंगला उशीर होतोय, या लवकर. चला चला, या, उशीर होतोय, चला. अरे पण ऐक राघव, ऐक ना, ते टोमॅटोला. काय रामा, कसं झालं लंच? छान होतं. का ग, असं का विचारतेस? अगं कारण ते साधं सुद्धा लंच नव्हतं ना. द वन अँड ओनली राघव सरांबरोबर लंच होतं. आणि आम्ही पाहिलं तुला, ते पण तुझ्याशी किती हसत हसत बोलत होते. हो ना. ए रमा, तुमची ही नवीन फ्रेंडशिप कधीपासून झाली ग? जेव्हापासून मी राघवला सॉरी म्हणाले तेव्हापासून. हे पण कमालच आहे हा. आय मीन, त्याने तुला माफ बरं केलं, कारण का केवढा त्रास दिला होतास तू त्यांना. आय मीन, तू आमच्या समोर हे कबूल केलं होतं की तू त्याचे कपडे पळवलेस, त्याला पाया पडायला लावलंस, तरी सुद्धा तो किती चांगलं वागतोय तुझ्याशी. हो, कारण राघव खरंच खूप ग्रेट आहे. त्याच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर त्याने मला माफ नसतं केलं. राघव तो खरंच खूप स्वीट आहे. ट्रू दॅट. पण मला तर प्रश्नच पडतो की राघव इतकी चांगली माणसं कशी काय असू शकतात. आता राघव आणि माझ्या फ्रेंडशिपच्या मध्ये कोणीच येणार. इनफॅक्ट मी येऊच देणार नाही. ए बरं, चला तुम्ही काम करा, मी येते. हो रमा मॅडम, तुम्हाला भेटायला कोणतरी माणूस आलाय. कोण? तर तुम्ही जाऊन बघा ना. मला कोण भेटायला आलं आता? तू कोण? तुझं काय काम आहे माझ्याकडे? जी मी बोलतात आपल्याला. मग मी काय करू? त्यामुळे तुला ओळखता ना.
हे नाव तरी लक्षात असेल ना? हो, हळू बोल. त्याचं काय, टॅमॅटो जेलमध्ये आहे आणि त्याला सोडवायला मला पैसे पाहिजे. टॅमॅटोची उधारी आहे तुमच्यावर, एवढे देऊन टाका, मी जातो. मी तुमचे पैसे देईन, मी ट्रान्सफर करेल तुमचे पैसे. आणि ही काय जागा आहे का पैसे मागायला यायची? ट्रान्सफर वगैरे आपल्या भेजात घुसत नाही. रोकडा पाहिजे, रोकडा. काय? व्हॉट? रोकडा म्हणजे कॅश. कॅश. पाहिजे, जरा हळू बोल ना तू. बघ, माझ्याकडे आता तेवढी कॅश नसेल, मी नंतर देते ना तुला. हे बरं आहे तुमचं. आधी काम करून घ्यायचं आणि नंतर बोलायचं पैसे नाहीत. हे तुमचा कोणतो माणूस, त्याला हापिसात पोचायला काय त्याचं नाव, तो पुरोहित, राघव पुरोहित. हळू बोल. काय करतोस? त्याला त्या टमाटोने रस्त्यात अडवलं, हापिसात पोहोचू नाही दिलं, त्याची स्कूटर खराब केली, रिक्षेतून उतरवलं, ऍक्सिडेंट पण केला. अरे हे सगळं काय फुकट काय? ए, फुकट नाही, पैसे देणारे म्हणाले ना. कधी? द्या ना, आताच द्या. बरं फाईन, ओके, वेट, बघते मी काहीतरी. माणसाला पण आत्ताच यायचं होतं. कसलं पार्सल आलंय का? नाही ग. एवढे पैसे? हो, हवेत मला. मिस रमा, हे जे हातामध्ये पैसे लपवले ते कोणाला द्यायला चाललात तुम्ही? ते ऍक्च्युली आन्सर माय क्वेश्चन. मिस रमा गिरीश परांजपे, हे पैसे तुम्ही कोणाला द्यायला निघालात आणि का? सर, ते ऍक्च्युली माझा एक फ्रेंड आलाय, त्याला माझ्याकडून लोन हवंय, म्हणून त्याला हे पैसे द्यायचे. ओ, लोन देताय? लोन देताय नक्की की त्या माणसाने तुमचं कुठलं तरी काम केलंय म्हणून त्याला हे पैसे देताय? कुठलं काम सर? ओके ओके, लेट्स हिअर इट फ्रॉम द हॉर्सेस माउथ. वासू. येस सर. वासू, आत्ताच्या आत्ता जाऊन त्या हॉर्सला घे. बाहेर तो एक मॅन आलाय रमा मॅडमला भेटायला, त्याला घेऊन ये. ओके सर. बट सर, अरे काय साहेब, आपण फक्त आपल्या मेहनतीची कमाई घ्यायला आलोय. अच्छा, मेहनतीचे पैसे? अशी काय मेहनत केलीस रे तू? म्हणजे मी नाही, माझ्या मित्रानं, ते आपलं साफसफाईचं काम. अच्छा, साफसफाई. येस, आय नो. ए, साफसफाईची कसली कामं करताना मला सगळं माहिती आहे. मी सगळं माझ्या कानांनी ऐकलंय, समजलं ना? आणि खरं खरं सांग, तुझ्या दोस्ताने मिस पी साठी काय काम केलं? सर खरं बोलतोय, खरंच साफसफाई. साफसफाईचे काम. देसाई. येस सर. देसाई, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लावा. ओके सर. पोलीस याला जेव्हा त्यांचं 14व रत्न दाखवतील ना, हा पोपटासारखा खडाखडा बोलायला लागेल. नको नको, पोलीस कशाला? पोलीस नको, माझा मित्र आधीच जेलात आहे. पोलीस नको, मी त्याला सोडवायला आलोय, त्यासाठीच पैसे मागतोय. मला नाही जायचं तिकडे.
मग बोल, या मॅडमनी तुम्हाला काय काम सांगितलं होतं? काही नाही सर, खरंच काही नव्हतं सांगितलं. मी तर याला पहिल्यांदा भेटते. आय डोंट इवन नो हिम. तू जा ना इथनं, जा तू जा. स्टॉप इट मिस बी. याला बोलू द्या. बोल रे. यांनी टोमॅटोला राघव पुरोहित नावाच्या माणसाचा फोटो पाठवला आणि त्यांनी सांगितलं की हा माणूस आज हापिसात पोहोचला नाही पाहिजे. हा बघा, हाच आहे तो. याचाच फोटो दाखवला होता. यालाच टोमॅटोने अडवलेलं. रिक्षेतून गाडीतून सगळीकडून अडवला होता. त्याला पाडला पण होता. हे सगळं आहे ना मॅडमने सांगितलं म्हणून केलं होतं टोमॅटोने. मिस रमा परांजपे, दिस इज डिस्गस्टिंग. तुम्ही इतक्या खालच्या लेवलला जात हे मला माहित नव्हतं. रमा मॅडम, पण मला ऑफिसला का पोहोचू द्यायचं नव्हतं तुम्हाला? अरे कारण सरळ आहे राघव. कारण तू इथे प्रेझेंटेशन करू नये म्हणून. अरे तू जर प्रेझेंटेशन केलं नसतंस तर ही कंपनी बंद पडली असती. मिस परांजपे, फक्त राघववर तुमचा राग आहे, पण त्या रागापायी तुम्ही आम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणायला निघाला होतात. शेम ऑन यू. आणि रमा, राघवला त्या ऍक्सिडेंट मध्ये काही झालं असतं तर? नो नो हनी, आय स्वेअर मी ऍक्सिडेंट करायला नव्हतं सांगितलं राघव. मी खरं सांगते, मी नव्हतं ऍक्सिडेंट करायला सांगितलं. आय स्वेअर. शट अप. तू हे बरोबर नाही केलंस. तू प्लीज यापुढे असं वागू नकोस. स्नेहा, असं वागायला मिस रमा या कंपनीत राहिल्या पाहिजेत ना. मिस परांजपे, मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला या कंपनीतनं डिसमिस करतोय. यू आर फायर्ड. व्हॉट? येस. अहो तुम्ही ह्याच काय कुठल्याच कंपनीमध्ये काम करण्याच्या लायकीच्या नाही आहात. तुम्हाला माणुसकीच नाहीये. यू आर डिस्गस्टिंग. नाव गेट लॉस्ट. नो 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 सर, प्लीज प्लीज. सटकला तू. सर प्लीज प्लीज मला या जॉबवरून नका काढू. मला माझ्या डॅडला प्रूव्ह करायचं म्हणून मी हा जॉब जॉईन केला. सर प्लीज, आय बेग यू, प्लीज मला या जॉबवरून नका काढू. आय प्रॉमिस मी पुन्हा असं नाही करणार. आय वोंट रिपीट इट. प्लीज सर, प्लीज. मिस पी, म्हणून तुम्ही स्वतःला हे असं प्रूव्ह करताय. अहो तुमच्या डॅडना लाज वाटेल. मी उद्या त्यांना स्वतः फोन करून सांगणार आहे की मी तुम्हाला या कंपनीत काढून टाकलं. सर प्लीज प्लीज प्लीज, हवं तर मी सगळ्यांची माफी मागते. राघव प्लीज. राघव, आय एम सॉरी एव्हरीवन. प्लीज सॉरी, प्लीज मला माफ करा प्लीज सर. आम्हाला तुझं सॉरी बिरी काही नको. तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांची नोकरी गेली असती. त्यापेक्षा आता तुझी नोकरी जाते हे चांगलंच झालं. एक मिनिट थांबा. बबली सर, हा निर्णय घेण्याआधी तुम्ही पुन्हा एकदा विचार करा असं सांगेन मी तुम्हाला. हो सर, प्लीज प्लीज एक चान्स द्या मला प्लीज सर. आय वोंट रिपीट इट अगेन. प्रॉमिस सर, प्लीज सर, प्लीज. I said get lost.
त्या आयडी काढून द्यायचेच. मेक इट फास्ट. सर जे झालं ते चांगलं नाही झालं सर. सॉरी राघव, त्या दिवशी मी तुझ्यावर खूप चिडलो. पण मला जर त्या दिवशी कळलं असतं हे जे काय घडलंय त्याच्या मागे मिस पी आहे, तर मी त्याच दिवशी त्यांना सॅक केलं असतं. रमा मॅडम चुकीचंच वागल्या सर, त्याबद्दल काहीच दुमत नाही. पण त्यांनी जे केलं त्याचं प्रायश्चित्त त्यांना मिळालंय असं त्यांनी मला आजच सांगितलं. बरं त्या असंही म्हणाल्या की ते असं परत कधीही करणार नाही. राघव, तू खूप इनोसंट आहेस. अरे मिस पी परत असं वागणार नाही याची काय गॅरंटी? कोण घेणार गॅरंटी सांग ना. तुम्ही दोघी तुमच्या खास फ्रेंड्स, तुम्ही घेताय का गॅरंटी? हा, घेताय का गॅरंटी तुम्ही? कोणीही गॅरंटी घेणार नाही राघव. तू घेतोस का गॅरंटी? नाही, मला सांग, मिस पी परत तुला कधीही त्रास देणार नाही याची गॅरंटी तू घेणार आहेस? सांग ना, बोल, घेशील गॅरंटी? मी घेतो सर गॅरंटी. रमा मॅडम असं परत वागणार नाहीत याची गॅरंटी मी घेतो सर. ती जबाबदारी माझी. पण तुम्ही त्यांना परत बोलवा असं नोकरीवरून काढून टाकू नका. अहो, हे जे सगळं त्या करतात ना ते त्यांच्या रागाच्या भरात करतात. अल्लड येतं अजून. पण मला माहिती आहे मनाने त्या खूप स्वच्छ आहेत. म्हणजे तू त्यांना माफ करून टाकलंस? हो, अगदी पूर्णपणे. या वेळेला मिस पी फक्त तुझंच नाही तर अख्ख्या ऑफिसचं नुकसान करायला निघाल्या होत्या. त्या अख्ख्या ऑफिसची माफी मागतील का? त्याने सांग. त्यात एक काम कर, तूच विचार सगळ्यांना कोण कोण माफ करेल त्यांना म्हणून. विचार. करतात ना ते त्यांच्या रागाच्या भरात करतात सर. थोड्या बालिश आहेत त्या, त्यामुळे रागावर ताबा नाही ठेवता येत त्यांना. पण मला माहिती त्यांचं मन खूप स्वच्छ आहे. म्हणजे तू त्यांना माफ करून टाकलंस? हो, अगदी पूर्णपणे. या वेळेला मिस पी फक्त तुझंच नाही तर अख्ख्या ऑफिसचं नुकसान करायला निघाल्या होत्या. त्या अख्ख्या ऑफिसची माफी मागतील? त्याने सांग. त्यात एक काम कर, तूच विचार सगळ्यांना कोण कोण माफ करेल त्यांना म्हणून. विचार. हे बघा, शेवटी आपण सगळे माणूस होतो, यंत्र नाही. त्यामुळे चुका ह्या प्रत्येकाकडनं होतात, कधी छोट्या कधी मोठ्या. पण आपण आपल्या ह्याच चुकांमधनं शहाणे होतो, आपल्या अनुभवातनं शिकतो आपण. मला असं वाटतं की ही संधी आपण रमा मॅडमना सुद्धा द्यायला हवी. म्हणजे तू अजूनही रमाची बाजू घेतोयस? हो, कारण मला असं खरंच वाटतं की आत्ता आपण त्यांना एवढी मोठी शिक्षा दिली ना तर त्यांचा राग कमी होण्याऐवजी अजून वाढेल.
पण जर आत्ता आपण आपलं मन मोठं केलं तर आपण त्यांचं भविष्य वाचवू शकतो. सर, शिक्षा करणं खूप सोपं असतं, पण मोठ्या मनाने माफ करणं खूप अवघड. बोला, या बाबतीत कोण कोण माझ्याशी सहमत आहे? नाही नाही, मी बळजबरी नाही करत, पण एकदा मनापासून विचार करा आणि मला सांगा, तुमच्यापैकी कोण कोण रमा मॅडमना माफ करायला तयार आहे? आय डोंट बिलीव्ह दिस. तुला कंपनीने नोकरीवरून काढून टाकलं. आई नो, मी पण एक्सपेक्ट नव्हतं केलं की सर मला जॉबवरून काढून टाकतील. माझा आजचा दिवस किती छान गेला होता, पण सगळं काही चेंज झालं. रमा, तू केवढा मोठा ब्लंडर करून ठेवलाय ते तुला कळत सुद्धा नाहीये का? तुम्ही असे चिडू नका ना तिच्यावर. ती आधीच एवढी अपसेट आहे. तू आता पवित्रा हिला पाठीशी घालू नकोस प्लीज. कधी कधी माझा विश्वासच बसत नाही की माझी मुलगी आहे म्हणून. का आम्ही चांगले संस्कार करण्यात कमी पडलं की नाही? नाही नाही, प्रयत्न आम्ही केले, नक्की केले. काय आहे ना, तिची आई जे काही हिला शिकवते ही तसंच वागते फक्त. एक मिनिट, काय बोललास तू? एक्सक्यूज मी, म्हणजे आता ह्यासाठी सुद्धा तू मलाच ब्लेम करणार आहेस का? तूच अति लाडवून ठेवलेलं तिला. बरोबर काय आणि चूक काय हे समजावून सांगितलंच नाही कधी हिला तू. आजवर हिचं वागणं मी अल्लडपणा म्हणून सोडून देत आलो. हिचा हत्तीपणा फारच वाढलेला आहे. आणि हिच्या या वागण्याने कोणाचं किती नुकसान होतं हे कळू शकत नाही या मुलीला. इतरांचा जाऊ त्या लावण्या, मार्क माय वर्ड्स, एक दिवस स्वतःचं फार मोठं नुकसान करून येणार आहे मुलगी. हो प्लीज प्लीज, जस्ट लीव दॅट, ओके? माझा फडतूस जॉब बीत गेल्याने ना तिचं काही नुकसान होणार नाही. आणि कसंही हा जॉब करायला ना तू तिला फोर्स केलं होतंस, रिमेंबर? तिच्यासाठी चांगलं काही करायचं असेल ना लावण्या, तर तिला फोर्सच करायला लागतं. स्वतःहून एखादी चांगली कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट करेल ही काय आरुषी आहे? स्टॉप. गिरीश, हे जास्त होत आहे. अहो, तुम्ही या दोघींमध्ये कंपॅरिझन काय करताय? आपली रमा सुद्धा काही कमी नाहीये. आता एखाद्याकडून होते चूक कधी कधी, तिला माफ करा ना तुम्ही. माफ करू? ती काय छोटी मोठी चूक केली आहे? त्या बिचाऱ्या लिमांची कंपनी बंद पडायला आली होती तिच्या वागण्यामुळे. हिला त्याची जाण तरी का बघ. अरे पण आता मी रडतीये ना, असं कसं म्हणतो की मला काहीच नाही वाटत आहे? नाही, ते आज तुझा अपमान झाला ऑफिसमध्ये म्हणून तू रडतीये. तुझ्या वागण्याने कोणाचं तरी नुकसान झालं त्याचा आता तुला पश्चाताप होतोय म्हणून रडत नाहीये तू. तुला कुठला पश्चाताप होणार आहे म्हणा? काय ग?
लहानपणापासून सगळं घर बसले मिळालंय ना. एखादी गोष्ट हवी असली तर त्याच्यासाठी पैसे लागतात आणि ते पैसे कमवावे लागतात आणि ते नाही कमावले तर मग ते नाही मिळू शकत. उपाशी राहायला लागतं. हे हिला कुणी समजावून सांगितलंच नाही कधी. आणि हिला आपल्या कंपनीची सीईओ व्हायचंय. वा, या अशा वागण्यानं 2 दिवसात कंपनी बंद पाडून टाकतील. इनफ, आय सेड इनफ. काय चाललंय गिरीश? तू हिच्यावर इतकं ओरडतोय साजिफ आपली रमा कुणाचा तरी खून करून आली. स्टॉप दॅट प्लीज. यु नो व्हॉट, तुला हा असा जॉब बीट करण्याची काही गरज नाही. कुठला जॉब करण्याची गरज नाही. डोंट वरी बेबी, डोंट वरी. हे बघ, यु नो व्हॉट, ऐक ना, मी ना तुझं लग्न एका श्रीमंत मुलाशी लावून दे. या रमा, मला काय वाटतं माहिती, तू लग्न करून फॉरेनला सेटल व्हावंस. एकदा तिथे सेटल झालीस ना की इथली ही माणसंही नसतील आणि ह्या कटकटीही नसतील. आय एम शुअर यू विल बी हॅपी बेबी. नो 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 मॉम, मला सीईओ व्हायचंय. मला आपली कंपनी रन करायची आहे मॉम. ऐकलं का? अगं तुला साधी नोकरी सुद्धा कोणी देणार नाही आता. तेव्हा ना तुमच्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये व्हायरल झाली असेल ही न्यूज की गिरीश परांजपेच्या मुलीला गुलमोहर सॉफ्टवेअर सोल्युशन्सने कामावरून काढून टाकलेलं आहे. पण रमा मॅडमना गुलमोहर सोल्युशन्सने काढलं नाहीये. अगं ये पण एक मिनिट, रमाला काढून टाकलं नाहीये म्हणजे? आय मीन, आज तुमच्या ऑफिसमध्ये जे काय घडलं ते आम्हाला कळलंय सगळ्यांना. तुमच्या बकुळेश लिमयेनं रमाला सॅक केलं ना? बरोबर आहे सर, पण तुम्हाला मिळालेली माहिती अर्धसत्य आहे. रमा मॅडम निघून गेल्यानंतर बबली सरांनी त्यांना पुन्हा नोकरीवर ठेवण्याचा निर्णय घेतला. रिअली? व्हॉट? सिरियसली? खरंच मला सर जॉबवर पुन्हा अपॉइंट करतात? माझा जॉब नाही गेला? नाही. पण तुमच्या या सरांनी हा निर्णय अचानक कसा काय बदलला? मी समजावलं त्यांना आणि सांगितलं की रमा मॅडमना त्यांच्या वागण्याचा खरंच पश्चात्ताप झालाय आणि त्या पुन्हा असं कधीही करणार नाहीत अशी हमी सुद्धा दिली. रमा मॅडम, तुम्ही उद्यापासून पुन्हा जॉईन होऊ शकता. त्यापासून काय? मी तर आत्ता लगेच ऑफिसला यायला तयार आहे. सिम्पली ग्रेट. तू फक्त हिची नोकरीच नाही वाचवलीस, तू माझी मान सुद्धा खाली जाण्यापासून वाचवलीस. थँक्यू. खरं सांगायचं तर राघव, आजपर्यंत रमानी तुझ्याबरोबर बरेचदा खट्याळपणा केलाय. कधी कधी तो असा महागात पडतो, पण तरीही तू तिच्याबद्दल मनात कधीच राग बाळगला नाहीस. आणि तुमच्या सरांना कन्व्हिन्स केलंस त्याबद्दल खरंच मनापासून आभार. अहो नाही, तुम्ही माझे आभार मानू नका. रमा मॅडमना ही संधी मिळायला हवीच होती, कारण पश्चात्ताप हेच सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असतं असं आमचे आबा म्हणतात. खूप चांगले संस्कार केले तुझ्या वडिलांनी तुझ्यावरती. म्हणूनच आमची रमा जशी चुका करते तू चुका नाही करत. चुका कोण नाही करत सर, माणसं होत आपण. चुका सगळेच करतात. पण रमा मॅडम, तुमच्याकडे जे गुण आहेत ना ते लोकांच्या फायद्यासाठी वापरा.
तुमचं नुकसान करण्यासाठी. तुमची आणि कंपनीची प्रगती होईल असा विचार करा. तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटायला. बबली सरांनी तुम्हाला पुन्हा नोकरीवर घेण्याआधी हे सांगितलंय की तुम्ही मन लावून काम करायला हवं. तसं तुम्ही नाही केलं तर त्यांना खरंच तुम्हाला काढावं लागेल नोकरीवर, आणि तेव्हा मीही काही करू शकणार नाही. तसंही तू काही करावंस असं आताही आम्ही तुला सांगायला आलोच नव्हतो. सो तू हे जे काही केलंयस इथे येऊन सांगितलंस त्याबद्दल थँक्स. निघा तर. नाही मी चहा करते पटकन. हा अहो नाही, नको. मी फक्त बबली सरांचा निरोप घेऊन आलो होतो. रमा मॅडम काळजीत असतील, रडत असतील, कल्पना होती म्हणून आलो. थँक्यू सो मच राघव, तू खरंच खूप स्वीट आहेस. येतो येतो सर. डॅड, आय एम सो हॅपी. आता मी विथ रिस्पेक्ट परत ऑफिसमध्ये जाणार. गुड. आणि हा रिस्पेक्ट जप आता. काही दिवस जबाबदारी निवाग. राघवकडनं शिक काहीतरी. डोंट वरी डॅड, आय प्रॉमिस यू. इथून पुढे मी एकही मिस्टेक करणार नाही. एकदम परफेक्ट वागेल. अँड ऑल्सो आता माझी आणि राघवची फ्रेंडशिप झाली, सो तो मला काही मिस्टेक करूच देणार नाही. गुड. रिअली होप सो. ये पवित्रा. काय म्हणालीस तू? फ्रेंडशिप झाली कोणाची? तुझी आणि त्या मुलाची, राघवची. हा, जो मुलगा आत्ता तुझ्या घरात तुला एवढं काही लेक्चर देऊन गेलाय त्याच्याशी फ्रेंडशिप करणार आहेस तू? आणि व्हॉट एल्स यू सेड? स्वीट. तू त्याला स्वीट म्हणालीस? आउट ऑफ युअर माइंड. मॉम, रिलॅक्स. यू नो व्हॉट मॉम, राघव खरंच खूप चांगला आहे. नॉनसेन्स. कम ऑन रमा, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये की तो हे सगळं नाटक करतोय? तू विसरलेस का रमा आतापर्यंत त्याने तुझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स क्रिएट केलेस हे तू साफ विसरलीस का? तू आपल्या कंपनीची सीईओ होऊ शकली असतीस, पण गिरीशने ते तुला होऊ दिलं नाही. कुणाच्या सांगण्यावरून? या राघवच्या. कुठलीही मेहनत न घेता आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तर आपल्याला त्याची किंमत राहते. त्यामुळे जोपर्यंत एखादी वस्तू वापरण्यासाठी आपण आपली पात्रता सिद्ध करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळता कामा नये. आणि ही गोष्ट जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये लागू होते. त्या फडतूस कंपनीत फडतूस जॉब करतेस ना, ते कोणाच्या सांगण्यावरून? गिरीशने ते कोणासाठी करायला लावला तुला? या राघवच्या सांगण्यावरून. रमा, तुला लक्षात येत नाहीये का? तू गिरीशला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला आपल्या कंपनीत शिरायचंय. तुझ्या हक्काची खुर्ची बाजूला करून त्याला सीईओ व्हायचंय. मॉम, असं कसं असेल? राघवला तर सौरभ दिवाणने जॉब ऑफर केला होता, त्याला 5 करोडचं पॅकेज ऑफर केलं होतं. त्यांनी ते सगळं रिफ्यूज केलं. अगं तुला काहीच कळत नाही का?
गिरीशच्या कंपनीच्या सीईओशिप पुढे ते 5 करोड इट्स नथिंग. कम ऑन रमा. त्या राघवची स्वप्न खूप मोठी आणि ती पूर्ण करायला तो वाटेल ते करू शकतो. तुला सुद्धा ना कचऱ्यासारखं बाजूला करू शकतो. ओके, हे तुझ्या पुढे जे काही गोड वागते ना, हे सुद्धा त्याच्या प्लॅनिंगचाच एक भाग आहे. ओके मॉम, सिरियसली तू हे जे काही बोलते असं खरंच असू शकतं? असू शकतं नाही, मला पक्की खात्री आहे हे असंच आहे. किती इनोसन्स आहेस तू. तू किती लहान आहेस. जग बघितलं नाहीयेस का? हे ह्याच्यासारखे मिडल क्लास लोक आहेत ना, आपल्यासारख्या श्रीमंत लोकांपुढे हजी हजी करतात कारण त्यांना फायनली आपल्याच डोक्यावर येऊन बसायचं असतं. पण मॉम, बस, काही पण बिन नको. इन्सल्ट, माझा इन्सल्ट केला हे विसरलीस तू? रमा, आपलं ह्यापूर्वी बोलणं झालं होतं आणि त्यावेळी जे मी बोलले होते ना तुला परत सांगते. जोपर्यंत लोकांना हे माहीत नव्हतं की गिरीशने 2 लग्न केली तोपर्यंत ह्या सोसायटीमध्ये मला रिस्पेक्ट होता. त्या राघवने मला मान खाली घालायला लावली. त्या फडतूस बाईला त्यांनी सोसायटीमध्ये रिस्पेक्ट मिळवून दिला. मला काय मिळतंय? रोज अपमान, अवहेलना. शी. राणी, या अशा माणसात फ्रेंडशिप करणारीस तू? तुझ्या लेकी तुझ्या आईची काहीच व्हॅल्यू उरली नाहीये का ग आता? नो 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 मॉम, यू नो दॅट हाऊ मच आय लव्ह यू. तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल ना, तर तू त्या राघवला धडा शिकवशील. कम ऑन बेबी, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये. वेळीच सावध हो. तुझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार त्या मुलाला देऊ नकोस. एक दिवस असा येईल की तू स्वतःसाठी काहीच करू शकणार नाहीस. आताच बघ ना, आताच काय झालं आपल्या घरात, आपल्या सगळ्यांच्या समोर. त्याने तुझ्या वतीने निर्णय घेतलास ना की तुला जर हा जॉब करायचा असेल तर तुला मन लावून काम करावं लागेल. हू द हेल इज ही टू टेल यू दिस? रमा, वेळीच सावध हो. तो राघव पुरोहित पुन्हा पुन्हा तुझ्या आयुष्यात इंटरफिअर करतोय. आता मॉम, अगं हे सगळं तर माझ्या लक्षातच नाही आलं. अगं उलट मला वाटत होतं की मी राघवशी वाईट वागते, मीच त्याला त्रास देते. नॉट एट ऑल. इनफॅक्ट आता मी जे तुला सांगणार आहे ना, ते माझ्या एक्सपिरियन्स मधून आलेली वॉर्निंग. पण हा राघव पुरोहित आता तुझ्याशी छानच वागला आणि जेव्हा चान्स मिळेल ना तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन काढून घेणारच. पण असं काहीही झालं ना तरी तू त्याला असं करू देऊ नकोस. लक्षात ठेव. ही पूजा तेव्हाच सुफळ संपूर्ण होईल जेव्हा यजमानांच्या पत्नी त्यांच्यासोबत पूजेला बसतील. मीच त्यांची पत्नी आहे आणि मी त्यांच्यासोबतच पूजेला बसले. पण माफ करा, मी तुमच्याबद्दल बोलत नव्हतो, यांच्याबद्दल बोलतोय मी. आता तुम्ही आईंना हळद कुंकू लावायचं. डो वरी मॉम, थँक गॉड तू मला वेळेत वॉर्न केलंस. आता मी राघवशी फ्रेंडशिप करायला जाणारच नाही. इनफॅक्ट
त्याला हे विसरू देणार नाही की त्याने माझ्या मॉमला ह्युमिलेट केलं होतं. अँड नो वन कॅन हर्ट माय मॉम. चरणी चित्तरंग दे, तव चरणी चित्तरंग दे. गजानना तव चरणी चित्तरंगले, तव चरणी चित्तरंगले, तव चरणी चित्तरंगले, तव चरणी चित्तरंगले. वा 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 वा. तुम्हा दोघींना गाताना ऐकल्यावर मन कसं प्रसन्न होत. अहो माझी तर खात्रीच आहे या महाशिवरात्रीला या दोघींचं गाणं सरस ठरणार. गाण्यात तुमच्या दोघींचा कुणीही हात धरू शकत नाही. आणि माळा बनवण्यात तुमचा कोणी हात धरू शकत नाही. खरंच आहे, असं वाटतं तुम्ही बनवलेल्या माळेमधलं प्रत्येक फूल म्हणजे एक आत्मा आहे. तेव्हा आमच्या सगळ्यांची श्रद्धा त्या देवापर्यंत पोहोचली. वा वा नारायणा, तुझ्या बोलण्याला सुद्धा राघवच्या सहवासाचा सुगंध यायला लागलाय बरं का. नाही खरंच आपलं घर म्हणजे गुणांची खाण आहे. पूजा आणि श्रुती यांची कला त्यांच्या गळ्यात आहे आणि शालिनी तुझी कला तुझ्या हातात आहे. हो देवकी, अगं मी येणार म्हणजे नक्की येणार. तू मला बोलवतेस आणि मी येणार नाही असं होऊ शकतं का सांग. येणार आणि आले ना की चांगले 2-4 दिवस मुक्काम ठोकणार आहे. मग आपण दोघी मिळून ना भरपूर रील्स करूया. अगं नाही 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 नाही, तुला वाटतं ते ती व्हिडिओची रील्स नव्हे, रिळ दोऱ्याची रिळ असतात ना ती ती खूप सगळी गोळा करून ठेव. आपण देवासाठी हार करूया त्याचे. हा ठेवता फोन ठेवते. हा गजानन ना तू गेला नाहीस पूजेला अजून. मला इथे बघून तुला एवढं आश्चर्य का वाटलं. हे घर माझं सुद्धा आहे आई. काय आजी, काय एवढ्या गप्पा चालू होत्या मैत्रिणी बरोबर. अगं तसं काही नाही ग, ती देवकी केव्हाची मागे लागली होती. अगं माझ्याकडे राहिला असं म्हणत होती. म्हटलं 2-4 दिवस जाऊन राहून यावं. 2-4 दिवस म्हणजे काय एवढ्या लांब जायचं तिच्या घरी तर काय भोजा करून परत यायचंय. राहायला नको 2-4 दिवस. हे इतकं साधं सोपं नाही आबा. आजी मुद्दाम चाललीये. हो ना. हो का गाई का चालली आहेस. मी सांगते, आजी जर इकडे राहिली तर तिला महाशिवरात्रीचा कडक उपवास करावा लागेल ना. तो टाळण्यासाठी म्हणून ती भुर्र होतीये. हो ना आजी. करते हा अशी लबाडी आहे तर. अहो जाऊ दे हो, आईंना या वयात उपास झेपत नाही. ए वय झालं असेल तुझं. मी आज सुद्धा निर्जळी उपास करू शकते. गजानना तू सांग बरं, मी कधीतरी उपास करायला नाही म्हटलंय. अजिबात नाही. ऐकायचं गुणाची सुंगवाची. आजी तसंही तू कडक उपवास करू नको ना. का मध्ये मध्ये खात जा. मी खाणार आहे ते साबुदाण्याची खिचडी, राजगिऱ्याचे लाडू, बटाट्याचा किस आणि ते. बस इतकंच. नाही आई, हे बघ तू इथे महाशिवरात्रीला थांबायला पाहिजे आणि मग नंतर जा की कुशाल तू देवकी मावशीकडे. पण मी तिला सांगून बसले ना. आता येत नाही सांग, सोपं आहे. घबरे. अहो पण आजी. पूजा ठीक आहे आई, तू ये खुशाल जाऊ. हा अगदी निवांत तिथे राहून ये. बरं मी तिला फोन करून सांगते लगेच. हॅलो देवकी, अगं गंमतच आहे आता. गजा हो म्हणाला मला यायला. आता मी येणार आहे. हो
अहो आबा असं काय, आमचा गाण्याचा कार्यक्रम आहे, राघव दादाचं कीर्तन आहे, हे सगळं आजी मिस करणार. नाही कसं आहे श्रुती बाळा, ती देवकी मावशी जी आहे ना, तिने मला लहानपणापासून सांभाळ, म्हणजे अगदी मुलासारखं माझ्यावर प्रेम केलं. त्यामुळे आजीला जाऊन येऊ दे. आणि तिच्याही मागे पुढे कोणी नाही. आणि कसं आहे, तिने मलाही आग्रह केला असता ना, तर मलाही जावं लागलं असतं. तिचा आग्रह मोडू शकलो नसतो. आणि राहिला प्रश्न तुमच्या गाण्याचा आणि राघवच्या कीर्तनाचा. आपण तो तुझ्या मोबाईलवर शूट करू आणि पाठवून देऊ तिला. चालेल. चला तुमचं रियाज चालू दे. चला. आज यायला उशीर झाला. राघव मगासपासून तुझी वाट बघतोय. कशासाठी? अगं ते सुप्रभात रमा मॅडम. आज आपल्याला रक्षाबंधन ॲपच्या टॅब्सचं डिझायनिंग करायचं आहे. तर त्याचं कॉन्फिगरेशन तुम्ही मला काढून द्या. आणि तुमचं कालचा डेली रिपोर्टसुद्धा सबमिट करायचा राहिला आहे, तर तोही प्लीज करून घ्या. रोज डेली रिपोर्ट कशासाठी सबमिट करायचा? कामं सुरूच आहेत ना, मग रोज मी काय काय केलं हे कशाला लिहित बसायचं? अर्थात गरज आहे. प्रत्येकाने केलेल्या कामाची नोंद आपण ठेवली तरच आपण आपल्या प्रोजेक्टची प्रगती मोजू शकू. हे बघ, मी रोज डेली रिपोर्ट लिहिणार नाही. अँड ऑल्सो एका दिवसात मी एवढी कामं करणार नाहीये. ओके, करावी लागतील. ऐच्छिक काम नाहीये, सगळ्यांनाच ही कामं करावी लागतात. तुम्हाला जर का काही अडचण असेल तर मला सांगा, मी तुम्हाला मदत करतो. आपण दोघं मिळून ते काम पूर्ण करू. तू खरंच किती कोऑपरेटिव्ह आहेस राघव. सगळ्यांनाच किती मदत करतोस. तुझ्यामुळे ना आम्हाला कामाचं प्रेशर पण वाटत नाही. म्हणून का इतका वर्कलोड द्यायचा का? अगं राघवने डिलीट झालेलं प्रोजेक्ट एका रात्रीत परत पूर्ण केलं. आणि रुटीन काम तर तू सहज करू शकतेस. आणि राघव मदतीला आहेच की तुझ्या. मला नकोय कोणाची हेल्प, कळलं? मला कोणाचीच हेल्प नकोय. आणि नेहा, तू याच्या प्रोजेक्ट बद्दलच्या थापांवर खरंच बिलीव्ह केलंस? सिरियसली? थापा? हो, थापा. आय एम व्हेरी शुअर. मला सांग ना, एका रात्रीत कुठलं प्रोजेक्ट कम्प्लीट होतं ग? त्याला बबली सरांसमोर हिरो बनायचं होतं, म्हणून त्याने चीटिंग केली आणि चीटिंग करून टीम लीडर झाला. त्याच्याकडे ते प्रोजेक्ट ऑलरेडी होतं. मला सांग ना, एका रात्रीत ते प्रोजेक्ट कोण तयार करू शकतं? इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल नेहा. असं नाही वाटत तुला? रॅम्स. कंट्रोल युअर सेल्फ. तू आपल्या टीम लीडरशी बोलतेस. काय टीम लीडर? हा टीम लीडर. मला सांग, कुठला टीम लीडर आपल्या कलिगच्या घरी जाऊन गोड गोड बोलतो, स्वतःचं इम्प्रेशन पाडतो? पण हा आला होता माझ्या घरी, त्याचा हा इनोसेंट फेस घेऊन. तर थँक गॉड माझी ममा होती तिथे. त्याचा खरा चेहरा दाखवून दिला तिने मला. लावण्याताई, तुम्ही मला बोलवलं का? हो, बोलवलं. पण तरीही माझ्या रूममध्ये येण्याआधी नॉक करायचं असतं. हे बेसिक मॅनर्स शिकवलेच नाहीये तुला कोणी? आय एम सॉरी,
आज पहिल्यांदा तुम्ही मला असं तुमच्या रूममध्ये बोलावलं ह्याचा मला इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात माझ्याकडून हे राहून गेलं. सॉरी. काही काम होतं. शी, किती खोटं खोटं आणि गोडगोड बोलतेस ग तू. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे ताई? मला इतका आनंद झालाय ताई. हे असंच मधाचं बोट दाखवून माझ्या गिरीशला तुझ्या जाळ्यात ओढलंस. काय बोलताय ताई तुम्ही? नाही, खोटं बोलत असेल ते सांग. इतकी वर्ष माझ्या गिरीशला तू अडकवून ठेवलंयस, त्यामागे तुझी हीच ट्रिक आहे ना, गोड गोड बोलत गोंडा घोळवण्याची. हे जमायला खूप प्रॅक्टिस लागते. एखाद्याच्या रक्तातच असतं ते. मला जमेल. शिकवशील का ग मला? मग कदाचित मलाही माझ्या गिरीशवर तुझ्यासारखीच मोहिनी घालता येईल. मला वाटलं की तुम्हाला माझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणून तुम्ही मला इकडे बोलावलं. नाही, तुझ्याकडून काम करून घ्यावं इतकी वाईट वेळ नाही आली माझ्यावर. मी इथे परमनंट जॉब करायला नाही आली. माझे मॉम अँड डॅड कोण आहेत माहित आहे ना तुला? मी ऑर्डर्स घेत नाही, मी ऑर्डर्स देते. लक्षात ठेव राघव. सर म्हणायचं मला. बॉस आहे तुझा आणि तू माझ्या हाताखाली काम करतेस हे इथून पुढे विसरायचं नाही. बाजूला हो रमा. रमा बाजूला हो. रमा, तू मला रमा ऐकायला कमी येतं तुला? राघव सर म्हणायचं मला. अरे तुरे करायला मित्र आहे मी तुझा. तुम्ही मला रमा बोलला. तुम्ही तर मला रमा मॅडम बोलायचात ना? तो म्हणत होतो ना, कारण सहकार्य करून काम करण्याचं महत्त्व तुला कळेल असं वाटलं होतं. पण काय करणार, काही कर्मचाऱ्यांशी एका विशिष्ट पद्धतीने बोलावं लागतं तरच कामं होतात. चल बाजूला हो. निघालीस कुठे? कामाला लागा. तुझ्याकडून कुठलाही काम चुकारपणा मी सहन करून घेणार नाहीये. कालची कामं अजून पूर्ण झालेली नाहीयेत आणि आजच्या कामांना तर सुरुवातही केलेली नाही. इथे काय फुकट पगार घेतेस तू? ऑफिस म्हणजे काय एसी मध्ये बसून पाय पसरून आराम करण्याची जागा वाटते तुला? माणूस कोण आहे? हा नक्कीच राघव नाहीये. का कसा चेंज झाला? कम ऑन. बरं मग मी येते. थांब. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. विचारा ना. मी तुझ्या मुलीला माझे पाय दाबायला लावले. ती माझी सेवा करते. माझी सेवा करतानाचे तिचे असे फोटो मी सोशल मीडियावर अपलोड केले आणि हे सगळं करत असताना मला तुम्हाला तुमची लायकी दाखवून द्यायची होती. तुमची जागा माझ्या पायाशी आहे त्याची जाणीव करून द्यायची होती. सगळं कळत होतं ना तुला? काय विचारते मी? कळत होतं ना? हो, मला तेव्हाच कळलं होतं. एक्झॅक्टली. तू आता मला प्रूव्ह केलंस की मी नेहमीच तुझ्या बाबतीत बरोबर असते. तू एक नंबरची खोटारडी आणि लबाडबाई आहेस हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. ग्रेट. मी काय केलं ताई? वाह, मी काय केलंय? तुला माझा हेतू माहिती होता ना? आणि तरीही तू गिरीशला असं का सांगितलंस? असं भलतंच का सांगितलंस तू की मी तुला मान दिला
तुला आपलं मानलं. हे असं खोटं बोलण्याची गरजच काय होती? घटना एकच असली तरी प्रत्येकाची नजर वेगळी असते. माझा अपमान करायचा म्हणून तुम्ही काहीतरी केलं, पण मला तो मनापासून सन्मान वाटला ताई. तुम्ही माझ्यावर कितीही दगड मारा, मग त्या दगडांनी माझं कपाळ फोडून घ्यायचं का तो फुलासारखा झेलायचा हे माझ्या हातात आहे ना. आणि मी ठरवलंय, तुम्ही मारलेला प्रत्येक दगड सांभाळून ठेवायचा आणि इतकंच नाही, त्याचा महाल बांधायचा. रमेश, तुम्ही माझ्यावर कितीही चिडा रागवा तरी मी तुमच्यावर प्रेमच करत राहणार आहे. असं म्हणतात ना, प्रेमाने जग जिंकता येतं. मला तर इथे फक्त तुम्हालाच जिंकायचं आहे ना. आणि एक ना एक दिवस मी ते नक्की करून दाखवेन. कर कर हवे तितके प्रयत्न, मरेपर्यंत कर. पण माझा संताप तू घालवू शकशील असं तुला वाटत असेल ना, तर हा तुझा भ्रम आहे. नाही ताई, भ्रमात तर तुम्ही जगताय. तुम्हाला असं वाटतंय की मी तुमच्या नवऱ्याला माझ्या जाळ्यात ओढलं आणि म्हणून तुम्ही माझा तिरस्कार करता. पण एकदा नीट विचार करून बघा, तुम्हालाच कळेल गिरीशचं लग्न झालेलं असताना सुद्धा त्याला दुसऱ्या एका साथीदाराची गरज का वाटली असेल. घरात बायको असताना सुद्धा बाहेर प्रेम का शोधावं असं वाटलं असेल त्याला. ह्या प्रश्नांची उत्तरं शोधात आहे. पहिल्या दिवसापासून बघतोय मी, काम करण्यात मुळीच रस नसतो तुला. तुझ्या मैत्रिणींसोबत कुचाळक्या बऱ्या करता येतात ग, पण इथून पुढे हे सगळं बंद. ऑफिसमध्ये मला काम म्हणजे फक्त कामच हवंय, कळलंय? तुला काम करायचं नव्हतं तर इंटरव्ह्यू कशाला दिलास ग? होतकरू माणसाची जागा अडवून ठेवायची तुला. खुर्चीवर बसून राहायचं नुसतं आणि कंपनीचं नुकसान करत राहायचं. कामाचा विचार कधीही करणार नाही. सतत आपला मेकअप, आपले कपडे ह्याच गोष्टीचा विचार करत राहतेस. पण आता मी हे सगळं खपवून घेणार नाहीये. रमा, सुधार, आधीच सांगतोय. नाही तर तुला या नोकरीवरून काढून टाकण्याची शिफारस करायला मी पुढे मागे बघणार नाहीये. आधीच सांगतोय. नाही तर तुला या नोकरीवरून काढून टाकण्याची शिफारस करायला मी पुढे मागे बघणार नाहीये. तुला जो पगार मिळतो ना, तो काम करण्यासाठी मिळतो. आता माझ्याकडे अशी पुतळ्यासारखी बघत उभी कायस? चला कामाला लागा. आधी सांगितलेली कामं आहेतच, शिवाय फाईल्सचं एन्कोडिंग करायचंय. आता नवीन मीटिंग आहे, त्याचा सेटअप करायचा आहे, फोन कॉल्स करायचे आहेत, बरीच कामं आहेत. ही सगळी कामं तातडीने झाली पाहिजेत. आज दुपारी 4 वाजायच्या आत. लक्षात राहील ना हे? ते नाही म्हणू नकोस, लक्षात राहायलाच पाहिजे. स्टार्ट वर्किंग. म्हणजे तुमचं तुम्हालाच कळेल की तुम्ही कुठे कमी पडलात. Just shut up. Just mind your tongue. मी माझ्या संसारात कमी पडले, हे तू मला शिकवणार आहेस. शिकवत नाहीये, फक्त सांगतेय. कारण आता हा संसार तुमचा एकटीचा नाहीये, माझा सुद्धा आहे. आता या संसारातले खास खळगे मलाही कळलेत. आता आपण ते मिळून भरून काढूया. खास खळगे नाहीये, ते खड्डे खड्डे जे तुझ्यामुळे पडलेत. हा संसार माझा होता, तू पडलीस आमच्यामध्ये आणि तू हे तुकडे पाडलेस. आणि ह्या अशाच तुकड्यांमधला एखादा तुकडा जो आहे, तुकडा तो आलाय तुझ्या वाट्याला. चालेल, मी तोही जपून ठेवीन. मला माझ्या संसाराची काळजी घेता येते लावण्याताई, पण तुम्हाला ते जमलं नाही लावण्याताई. आणि म्हणूनच गिरीश माझ्याकडे आले.
आता ते तुमच्यापासून कायमचे दुरावणार नाहीत एवढं बघा. नातं म्हणजे जंगली वेल नाही, कुठल्याही खत पाण्याशिवाय असंच फुफावत जाईल. त्याला त्याची थोडी मशागत करावी लागतेच ना. म्हणून सांगते, तुम्ही तुमचं नातं जपा. राघवने रमाची वाटच लावली ना. नाही यार, नाहीतर इतर वेळेस राघव किती रिस्पेक्टफुली वागतो ना, पण आज तो रमावरती इतकं ओरडेल असं वाटलंच नव्हतं. डोंट माइंड, पण रमा पण ना कधी कधी खूप स्टुपिड वागते. हे काय खुसूर फुसूर करताय? कामं करा तुमची, इडियट्स. रॅम्स, राघवने तुला शट अप. माझ्या समोर त्या इडियटचं नाव पण नको घेऊस. खड्ड्यात जाऊ दे त्याला आता. नेहा, आपण हॅशटॅग रमा राघव, हॅशटॅग लव्ह स्टोरीचा विचार करत होतो, पण इथे बघ ना काय झालं. लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीच ब्रेकअप झाला, ते पण इतका मेसी. रमा मॅडम, मला राघव सर म्हणू नका. आधीसारखं फक्त राघवच म्हणा. सर सर म्हणायचं. मग मी बॉस आहे तुझा आणि तू माझ्या हाताखाली काम करतेस हे इथून पुढे विसरायचं नाही.